ब्रह्मचर्यंच आर्य सच्चानदर्शनं निब्बान सच्चिकिर्याच एतं मंगलमुत्तमं। बुद्ध धम्म व संघाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून आपणा सर्व उपस्थितांच्या प्रती, विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती, सर्व प्रकारच्या सत्वरूपांच्या प्रती अनंतापार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगल काम। एक पाली गाथा महामंगलाच्या उपदेशातील भगवंतांच्या मी तुम्हाला सांगतो। दोन ओळीची एक गाथा। तपोज ब्रह्मचर्यंच आर्य सच्चानदर्शनं निब्बान सच्चिकिर्याच एतं मंगलमुत्तमं। भगवान म्हणाले, माणसांनो तुम्ही तप करा। तप करणे म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करणे। तप करणे म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करणे। तप करण्याने अर्थात धम्म आचरणाचा पराक्रम करण्याने मनुष्य अशुद्ध जीवनचर्या धारण करू शकतो, विशुद्ध जीवन मार्ग धारण करू शकतो। तेव्हा मनुष्याला आर्य सत्याचे दर्शन होत असते। आर्य सत्याच्या दर्शनाने एखादा मनुष्य निर्वाणाच्या गतीने वाटचाल करू शकतो। निर्वाण गतीला प्राप्त करण्याकरिता, निर्वाणाचा साक्षात्कार व्हावा याकरिता एखादा मनुष्य सिद्ध होऊ शकतो। तप करणे तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, तुम्हाला ते ठाऊक नसेल, परंतु तप करणे याचा अर्थ इतर संप्रदायामध्ये असा मानला जातो की दाढी-मिशी वाढवली, कुटुंब सोडले आणि एखाद्या जंगलात गेला, अन्नपाणी सोडलं तर त्याला तप असं म्हणतात। पण भगवंतांनी ज्याला तप म्हटलेलं आहे ते त्या प्रकारचे नाही। कायेमध्ये आपल्या शरीरामध्ये क्लेश उत्पन्न होईल तर ते तप ठरत नाही। त्या उलट तप करण्याचा परिणाम कायेमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही क्लेश असतील त्याला दूर करण्यासाठी उपकारक ठरतो। इतर संप्रदायिकांनी, इतर विचारधारेमध्ये, इतर संप्रदायामध्ये ज्या गोष्टी वर्णन केल्या, भगवंतांनी त्याचे खंडन केले आणि ते सिद्ध करून दाखवले। मग आता आपणाला कळायला पाहिजे की तप करणे म्हणजे काय। तथागतांनी म्हटल्यानुसार तप करणे म्हणजे काय। तप करण्याला धम्म आचरणाचा पराक्रम करणे असं म्हणतात। धम्माचे आचरण करण्याचा पराक्रम, प्रयत्न नाही बरं का। प्रयत्न करणाऱ्या मनुष्याच्या समोर दोन्ही गोष्टी असतात। प्रयत्न करता करता विजय होऊ शकतो, प्रयत्न करता करता पराजय सुद्धा होऊ शकतो। प्रयत्नामध्ये विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टी येतात, परंतु ज्याला पराक्रम म्हटले जाते त्या पराक्रमामध्ये केवळ विजय असतो। पराक्रम हा विजयावरच आधारित असतो। विजयी मार्गाने वाटचाल करण्यालाच पराक्रम असं म्हणतात। विजयी मार्गाने वाटचाल करण्याला पराक्रम असं म्हणतात। प्रयत्न करणे हे सामान्य जनांचं काम आहे। सामान्य म्हणजे कोण? गरीब नाही, अशिक्षित नाही, ग्रामीण भागात राहणारे नाही। सामान्य म्हणजे कोण?
ज्यांना पराक्रमाचा मार्ग कळत नाही ते सामान्य आहेत, ते प्रयत्न करून पाहतात. विजय मिळाला तर मिळाला आणि पराजय झाला तर झाला. परंतु या सामान्य माणसाच्या पलीकडे जे लोक तथागतांच्या धम्मविनयाला जाणतात, तथागतांनी उपदेशिलेल्या मार्गाला जाणतात, तर त्या लोकांना धम्मवान म्हणतात. तर हे धम्मवान लोक श्रेष्ठ असतात. हे धम्मवान लोक धम्म आचरणाचा पराक्रम करतात. कसा करतात? धम्म आचरणाचा पराक्रम म्हणजे काय? धम्म आचरणाचा पराक्रम, धम्म म्हणजे काय? पहिल्यांदा हे तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अनेकदा धम्म हा शब्द ऐकतो आपण, रोज वंदना म्हणतो, धम्म वंदना, धम्मं शरणं गच्छामि, धम्माला नमन करतो, वेगवेगळे. पण मग आता धम्म म्हणजे काय? सोपा आहे. धम्म म्हणजे धर्म नाही. इंग्रजीमध्ये धर्माला रिलिजन म्हणतात आणि धम्माला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात. धम्म म्हणजे फिलॉसॉफी, धम्म म्हणजे रिलिजन नाही. मग आता ही फिलॉसॉफी काय सांगते? धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे नीतिमत्ता, धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे नीतिमत्ता, धम्म म्हणजे वस्तुमात्रांच्या वास्तविकतेचं दर्शन घडवून देणारा सिद्धांत किंवा तत्वज्ञान. वस्तुमात्रांच्या वास्तविकतेचं दर्शन घडवून देणारे तत्वज्ञान किंवा सिद्धांत म्हणजे धम्म. सत्य म्हणजे धम्म, नीतिमत्ता म्हणजे धम्म. 45 वर्षे बुद्धत्वाच्या जीवनकाळामध्ये भगवान सम्यक संबुद्धांनी 82,000 धर्मस्कंदाचा उपदेश केला. 82,000 विषयामध्ये त्यांनी उपदेश केला. संकलित स्वरूपात त्या संपूर्ण उपदेशाला धम्म असं म्हणतात. आता हा पराक्रम कशासाठी? त्या संपूर्ण उपदेशामध्ये तथागतांच्या 45 वर्षातील 82,000 धर्मस्कंदाच्या संपूर्ण उपदेशामध्ये जो आधार ठरलेला आहे ते मूल 3 सिद्धांत आहेत. जो मूळ आधार ठरलेला आहे ते 3 सिद्धांत आहेत: शील, समाधी आणि प्रज्ञा. मग आता संकलित स्वरूपामध्ये जर आपणाला पाहायला गेलं तर शील म्हणजे धम्म, समाधी म्हणजे धम्म, प्रज्ञा म्हणजे धम्म. आलं लक्षात? धम्म आचरणाचा पराक्रम. मग आता शील अनुसरण करण्याचा पराक्रम म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम म्हणजे तप. शील अनुसरण करण्यासंबंधी केलेला पराक्रम म्हणजे तप. समाधी भावनेत समाधी मार्गामध्ये केलेला पराक्रम म्हणजे तप. आणि प्रज्ञा मार्गावर आरूढ होत असताना केलेला पराक्रम म्हणजे तप. शीलाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकला असेल. आपण ऐकतो रोज 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 रोज, हे शील आहे, शील ग्रहण केले पाहिजे, शीलवान बना, धम्मवान बना, शील ग्रहण केले पाहिजे. आता शील कशासाठी बरं? ते काय बुद्ध म्हणाले म्हणूनच आपण ते करायला पाहिजे का? तर बुद्धांनी सांगितलंय, बुद्धांनी सांगितलंय मी म्हणतो म्हणूनच केवळ तुम्ही ते करू नका. तुमच्या विवेकाला जागृत ठेवा आणि सत्सक विवेक बुद्धीने तुम्ही त्याला तपासा की हे किती योग्य आणि किती अयोग्य, काय योग्य आणि काय अयोग्य. आलं लक्षात? म्हणजे मग आता शील या शब्दाचा अर्थ तरी आपणाला कळायला हवं. केवळ पंचशील असेल, अष्टशील असेल, दशशील असेल पठण करण्यासाठी नाही. बरं, शीलाचं महत्त्व काय? का शील आपण ग्रहण केलं पाहिजे? शील धारण का केलं पाहिजे? मग ते बालवयापासून असो की वृद्धत्वापर्यंत असो, स्त्री असो की पुरुष असो, गरीब असो की श्रीमंत असो, भारतातला असो की पाकिस्तानातला असो की अमेरिकेतला असो, अशा कोणत्याही मनुष्याने शीलाचं मूल्य जाणलं पाहिजे. तर त्या मनुष्याला कळेल की मला तप करायचं आहे, म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करायचा. शीलाचं महत्त्व माणसाच्या जीवनात किती आहे मी तुम्हाला एक लक्षात आणून देतो. बुद्ध असं म्हणाले की चालत असताना, उभे असताना, बसलेले असताना किंवा विश्रांती करत असताना एखादा मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्याच्या या 4 घडामोडी असतात. एकतर तो चालत असेल, एकतर बसलेला असेल, एकतर उभा असेल किंवा एकतर विश्रांती करत असेल.
याला इरियापथ म्हटलेला आहे, जगण्याचा मार्ग म्हटलेला. जगण्याच्या मार्गामध्ये या 4 बाबी आहेत, ही 4 घटक आहेत: चालणे, उभे असणे, बसणे किंवा विश्रांती करणे. आणि मग बुद्ध असं म्हणतात की मनुष्याला इरियापथामध्ये चालत असताना, उभे असताना, बसलेले असताना किंवा विश्रांती करत असताना पृथ्वीचा आधार लागतो की नाही? आपण आता वरच्या मजल्यावर जरी बसलो आहोत तरी हा वरचा मजला पृथ्वीवरच आधारित आहे की नाही? जमिनीवरच आधारित आहे की नाही? आम्ही खुर्चीवर जरी बसलो तरी पृथ्वीच त्याचा आधार आहे. म्हणजे कुठेही एखादा मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत, जिवंत असेपर्यंत त्याच्या इरियापथात त्याला आधार असते, ती म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचा आधार घेतल्याशिवाय मनुष्य चालू शकत नाही. पृथ्वीचा आधार असल्याशिवाय मनुष्य बसू शकत नाही. पृथ्वीचा आधार असल्याशिवाय मनुष्य उभा राहू शकत नाही. पृथ्वीचा आधार असल्याशिवाय मनुष्य विश्रांतीही करू शकत नाही. लक्षात. बुद्ध असं सांगतात की ज्याप्रमाणे चालण्यासाठी, बसण्यासाठी, उभे राहण्यासाठी किंवा विश्रांती करण्यासाठी पृथ्वीचा आधार लागतो, त्याप्रमाणे मनुष्याला त्याचे मनुष्यत्व घडविण्यासाठी शिलाचा आधार लागतो. मनुष्याचे मनुष्यत्व घडविण्यासाठी शिलाचा आधार लागतो. म्हणजे शील पृथ्वीपेक्षाही मोठा आहे, पृथ्वी समान आहे. शील हे पृथ्वी समान आहे. आता पृथ्वीचा अंदाज कोणाला येतो का? केवढी विशाल आहे पृथ्वी, पृथ्वी केवढी मोठी आहे बरं. जे शील तेवढं मोठं आहे जेवढी मोठी पृथ्वी आहे. किती मोठी उपमा भगवंतांनी शिलाला दिली. यावरून शिलाचं जे मूल्य आहे, शिलाचं जे महत्व आहे ते माणसाला लक्षात घेता आलं पाहिजे. बरं, हे शील मनुष्यासाठीच आहे. तथागतांनी जो काही उपदेश केला तो संपूर्ण उपदेश मनुष्य आणि मनुष्याच्या मनाला केंद्रबिंदू मानून केलेला. म्हणजे केंद्रस्थानी मनुष्यच आहे. हिंदू धर्माचे जे संस्थापक आहेत किंवा त्यांचे धर्मगुरू जे कोणी असतील त्यांना स्वतःला केंद्रबिंदू मानले. मुसलमान धर्माचे संस्थापक त्यांनी स्वतःला केंद्रबिंदू मानले त्यांच्या धर्मामध्ये. ख्रिश्चन धर्माचे धर्मसंस्थापक त्यांनी स्वतःला केंद्रबिंदू मानले. जवळजवळ तथागतांच्या अतिरिक्त जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले प्रत्येकाने त्यांच्या धर्मामध्ये त्यांना केंद्रबिंदू मानलं. पण बुद्धांनी स्वतःला केंद्रबिंदू मानलं नाही. त्या काळात जिवंत असणाऱ्या लोकांना बुद्धांनी केंद्रबिंदू मानलं. तथागतांच्या परिनिर्वाणानंतर कालपर्यंत जे लोक होते ते धम्माचे केंद्रबिंदू होते. आज आपण इथे अस्तित्वात आहोत, जिवंत आहोत, आपणही आज धम्माचे केंद्रबिंदू आहोत. आपल्यानंतर ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत, जोपर्यंत या धरतीमध्ये मनुष्य जन्माला येईल तोपर्यंत तो मनुष्य भगवंतांच्या धम्माचा केंद्रबिंदू असेल. म्हणजे या गोष्टीवरून असं लक्षात येतं की भगवान सम्यक संबुद्धांनी जो उपदेश केला तो संपूर्ण उपदेश मनुष्य आणि मनुष्याच्या मनाला केंद्रबिंदू मानून केलेला. मग आता मनुष्य जर केंद्रबिंदू आहे तर मनुष्याचा विकास हा त्याचा आधार आहे. जे यामध्ये सर्वात प्रमुख गोष्ट ही आहे, तथागतांनी उपदेश देण्यास सुरुवात केली, भगवंतांनी उपदेश देण्यास सुरुवात केली आणि 45 वर्षपर्यंत बुद्धत्वाचे संपूर्ण आयुष्य जगत असताना भगवंतांनी जो काही उपदेश केला तो सर्वच्या सर्व मनुष्य आणि मनुष्याच्या मनाचा विकास कसा होईल यासाठी केलेला. म्हणजे मनुष्याचं मनुष्यत्वरूपी सौंदर्य कसं वाढेल आणि मनुष्याच्या मनुष्यत्वरूपी सौंदर्याचा सर्वात मोठा अलंकार जर कोणता असेल तर ते शील आहे, सदाचरण आहे. व जर शील मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं महत्त्वपूर्ण आहे तर त्यासाठी पराक्रमच करावा लागेल की नाही. शील परिपक्व व्हावे, शील परिपूर्ण व्हावे, शीलाचे परिपूर्ण योग्य असे आचरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्याने भागणार नाही, पराक्रमच करावा लागेल. तर एखादा मनुष्य तप करतो हा त्याचा अर्थ होतो. हा लक्षात. तर भगवंतांनी म्हटलेलं आहे की माणसांनो तुम्ही तप करा, तप करा, धम्म आचरणाचा पराक्रम ठरेल. शील अनुसरणात आणत असताना शील मार्गाचे अनुसरण काय आहे? शील मार्गाचे अनुसरण
शील मार्गाच्या अनुसरणामध्ये आपणाला आपल्या स्वतःच्या अंतर्भूत आनंदाची अनुभूती होते. तो आनंद कोणी शब्दात सांगू शकत नाही. समजा एखाद्या माणसाला प्रचंड पैसे मिळाले, दागिने मिळाले, संपत्ती मिळाली, तर तो शब्दात सांगू शकतो की मला एवढे दागिने मिळाले, मला एवढे पैसे मिळाले, मला एवढी संपत्ती मिळाली. तो कदाचित शब्दात सांगू शकतो. पण हे शील जे आहे, सदाचरण जे आहे, ते मनुष्याला अंतर्मुख करणारं आहे आणि मनुष्याच्या आंतरिक आनंदाला वाढविणारा आहे. मग तो आनंद आनंद नावाची वस्तू नाही, आनंद नावाचा एखादा पदार्थ नाही, त्याला काही रंगरूप नाही की आपणाला ते दाखवता येईल किंवा शब्दात सांगता येईल. पण मग तो आनंद जो मनुष्य शील मार्गावर आरूढ होऊन पराक्रम करतो, तर त्या मनुष्याचा आनंद त्याच्या आचरणातून लोकांना दिसतो, त्याच्या विचारातून दिसून येतो आणि त्याच्या व्यवहारातून तो प्रतीत होत असतो. त्याच्या आचरणातून, विचारातून आणि व्यवहारातून प्रतीत होत असतो. तेव्हा तो आनंद हा त्या पराक्रमाची साक्ष देतो. तेव्हा एखाद्या मनुष्याचा तो आचरणातून, विचारातून, व्यवहारातून प्रतीत होणारा आनंद त्याच्या शीलवान असण्याची साक्ष देतो, त्याच्या सदाचरणी असल्याची साक्ष देतो. आणि ही त्या मनुष्याच्या धम्म आचरणाच्या पराक्रमाची असलेली यशस्वीता होय. धम्म आचरणाचा पराक्रम करत असताना सर्वात प्रथम आधार आहे तो म्हणजे शील. मी आधी म्हटल्याप्रमाणे 82,000 धर्मस्कंदामध्ये भगवान सम्यक संबुद्धांनी जो उपदेश केला, त्या संपूर्ण 82,000 धर्मस्कंदाचा सार या 3च तत्वामध्ये आहे: शील, समाधी आणि प्रज्ञा. आता फार वेळ नाही आपल्याकडे, पण मी तुम्हाला त्याचा परिचय म्हणून सांगत आहे की मग शील हा धम्माचा सार आहे. शील हा धम्माचा सार आहे. म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करावायचा असेल तर धम्माचा जो सार आहे तो आपल्याला अंगीकारला पाहिजे. शीलाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला फार मोठं आयुष्य जगायचं आहे, तुमच्याकडे फार मोठं आयुष्य आहे. शील एका वाक्यात संपत नाही. शील हे एका वाक्यात संपत नाही. जसं आता तुम्ही पुस्तकातून वाचला असेल, आतापर्यंत कधी समजून घेतला असेल, तुम्हाला आतापर्यंत लक्षात आला असेल, कोणी सांगताना सांगितलं असेल. म्हणजे प्रत्येकच शील, जसं पंचशीलाचं पहिलं शील, मी प्राणी हत्या करणार नाही. जवळजवळ आपण धर्मांतरित बौद्ध लोक, 80% अधिक धर्मांतरित बौद्ध लोक जे आहोत आपण त्याचा एवढाच अर्थ धरतो की मी प्राणी हत्या करणार नाही. तेवढ्याने त्याचा अर्थ संपत नाही. मी प्राणी हत्या करणार नाही आणि इतरांना प्राणी हत्या करण्याची प्रेरणा देणार नाही, असा त्याचा विस्तृत अर्थ होतो. त्याचा विस्तृत अर्थ असा आहे की मी तर करणारच नाही आणि मी इतरांना करण्याची प्रेरणा देणार नाही. तेव्हा तो मनुष्य शीलवान ठरतो. तेव्हा तो त्या शीलाचं अनुसरण योग्य प्रकारे करतो. एखाद्या वेळा आता तुम्ही ऐकलं असेल, दाऊद इब्राहिमचं नाव ऐकलं तुम्ही. दाऊद इब्राहिमने कोणाचा खून केला नाही, पण दाऊद इब्राहिमने दुसऱ्यांच्या हाताने तिसऱ्यांचा खून केला, अनेकांचा खून केला, करवून घेतला. दाऊद इब्राहिम हा गुन्हेगार ठरला, खुनी ठरला. त्याने जरी त्याच्या हाताने खून केला नाही तरी इतरांच्या हाताने त्याने करून घेतला आणि दाऊद इब्राहिम हा जो आहे तो गुन्हेगार ठरला. भारतात बाहेर पळून गेला. भारत सरकार त्याला शोधत आहे. म्हणजे एवढ्यावरून हे लक्षात येतं की मी करणार नाही आणि मी इतरांना करण्याची प्रेरणा देणार नाही. शरीरामध्ये आळस आला की मनात आळस येतो. शरीरामध्ये उत्साह असेल तर मनात उत्साह राहील तुमच्या. लक्षात. आणि असं म्हटलेलं आहे की शील हा मनुष्यत्वाचा अलंकार आहे. आपण पाहत होतो शील हे अतिशय विस्तीर्ण अर्थाचा आहे. शील या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे आणि मग त्या अनुषंगानं जे त्यामध्ये असलेले मार्ग आहेत. कोणी कोणी लोक शीलाला नियम म्हणतात. शील हा काही नियम नाही. शील तत्वज्ञान आहे, तत्व आहे. नियम एका वाक्यामध्ये संपून जातो, नियम एका वाक्यात संपतो, पण तत्वाचा जो अर्थ असतो तो विशाल असतो, त्याचा अंत नसतो.
आता प्राणी हत्या करणार नाही आणि इतरांना तशी प्रेरणा देणार नाही, त्यापुढे सर्वच गोष्टी येतात. मी खोटे बोलणार नाही, दुसऱ्यांना खोटे बोलण्याची प्रेरणा देणार नाही. मी कोणाची निंदा करणार नाही, दुसऱ्याने तिसऱ्याची निंदा करावी असे मी कधी त्याला प्रेरणा दुसऱ्यांना देणार नाही. मी कोणाची चुगली करणार नाही, इतरांची चुगलखोरी करावी यासाठी कोणाला प्रोत्साहित करणार नाही. लक्षात. मी कोणाला शिवीगाळी करणार नाही आणि इतरांनी शिवीगाळी करावी यासाठी मी कोणाला प्रेरित करणार नाही. कारण नसताना अर्थ नसलेल्या गोष्टी मी स्वतः कधी बोलणार नाही आणि इतरांनी तसं बोलावं यासाठी मी कोणालाही तसं प्रेरित करणार नाही. कोणी मला न दिलेली वस्तू मी कधी घेणार नाही, म्हणजे तुम्ही त्याला आपण चोरी असं म्हणतो की नाही, बरं मी ते करणार नाही आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा सुद्धा मी देणार नाही. अगदा संक्षेपामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, शीलाचा अर्थ अतिशय विशाल आहे आणि शील मनुष्यासाठी पराक्रम करण्याचं एक क्षेत्र आहे, एक मार्ग आहे. आणि शील म्हणजे धम्म, शील म्हणजे बुद्ध म्हणजे शील. मग जर बुद्धाला आपण शरण जातो तर बुद्ध सांगतात त्या मार्गाने आपल्याला जायचं म्हणून आपण गच्छामी म्हणतो. गच्छन्ति जाणे, जात आहे, जाणार आहे, गच्छामीचा अर्थ होतो. व बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी जाणार आहे. मग आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे बुद्ध शील मार्गाचं अनुसरण करीत होते, यासाठी मी बुद्धाला शरण जातो. शील हा धम्माचा सार आहे. शील हा धम्माचा सार आहे आणि हे शील अनुसरण करण्यासाठी पराक्रम करणे, प्रयत्न नाही, शील अनुसरण करण्यासाठी पराक्रम करणे. जसं आता एक शील आहे, तुम्ही बसला आहात यामध्ये सुद्धा तुमचा सदाचार आहे. तुम्ही इथे बसला आहात यामध्ये सुद्धा तुमचा सदाचार आहे. समजा पुढच्या रांगेमध्ये बसलेले जे आहेत यांनी काहीतरी वेडेवाकडेपणा केला तर पाठीमागे सगळे लोक विचलित होतात की नाही, म्हणजे तो दुराचार ठरला की नाही. माझ्या वागण्यामुळे जर इतरांचं लक्ष विचलित होत असेल, माझ्या वागण्यामुळे इतरांचं लक्ष जर विचलित होत असेल तर मग मात्र ते दुराचरण आहे. ते दुराचरण आहे. म्हणजे दुराचरण म्हणजे फक्त प्राणी हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, खोटे न बोलणे किंवा दारू आदी सेवन न करणे एवढंच होते का? एवढंच होत नाही. दुराचरण फार 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 आणि सूक्ष्मपणे आपल्याला जाणलं पाहिजे, तर सदाचरण म्हणजे काय आपल्याला कळेल. मी असं वागावं, मी असा वागलो पाहिजे की माझ्या वागण्यामुळे इतर कोणाचंही कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. माझ्या वागण्यामुळे इतर कोणाचंही कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, मी असा वागलो पाहिजे. त्यालाही शील असं म्हटलेलं आहे. बघा शील कसा, शील फक्त त्या वाक्यामध्ये नाहीये, शील फक्त त्या वाक्यामध्ये नाही, शील आपल्या आचरणात आहे, शील आपल्या विचारात आहे, शील आपल्या व्यवहारात आहे. शील आपल्या व्यवहारात आहे. कसेही फाटके तुटके आता नवीन फॅशन निघाली, पोरी सोरी खांद्यावर फाटके कपडे घालतात, पोरं गुडघ्यावर फाटलेले कपडे घालतात. मग त्यांच्याकडे पाहणाऱ्या माणसाला त्यांच्याकडे अरे काय फालतू आहे असं म्हणून, म्हणजे मी जर पाहिलं आणि मला जर वाटलं की हा फालतू आहे तर माझ्या मनाला तुमच्यामुळे द्वेष उत्पन्न झाला, तुमच्या वागण्यामुळे. ज्याला कोणाला मी त्या अवस्थेत पाहिलं असेल, म्हणजे थोडक्यात असं आहे की मी असं वागेल, सदाचरण किंवा शील मार्गाचं अनुसरण करणारा मनुष्य यासाठी वचनबद्ध असला पाहिजे की मी असा वागेल, माझ्या आचरणामुळे, माझ्या विचारामुळे आणि माझ्या व्यवहारामुळे कोणीही विचलित होणार नाही, कोणीही अशांत होणार नाही, कोणाच्याही मनात द्वेष उत्पन्न होणार नाही, कोणाच्याही मनात क्लेश उत्पन्न होणार नाही. अशा प्रकारचे माझे वागणे म्हणजे ते माझे तप असेल, तो धम्म आचरणाचा पराक्रम असेल. शील हा धम्माचा सार आहे. भगवान बुद्ध म्हणाले, माणसांनो तुम्ही तप करा म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करा. हे जे शील. समाधी म्हणजे डोळे बंद करून बसणे एवढेच नाही. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. समाधी म्हणजे काय? कुशल चित्ताची एकाग्रता. कुशल म्हणजे चांगले, चांगले म्हणजे परिशुद्ध. हे चित्त, हे मन
कुशल केव्हा असेल बरं? हे मन परिशुद्ध केव्हा असेल? जेव्हा मनावर मळ नसतील तेव्हाच की नाही? एखादा कपडा स्वच्छ आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखादा कपडा स्वच्छ कसा राहतो? एखादा कपडा, एखादे वस्त्र स्वच्छ आहे याचाच अर्थ काय? ते वस्त्र मळालेले नाही, बरोबर आहे की नाही? एखादे वस्त्र स्वच्छ आहे असं म्हणण्याचा आधार काय? तर ते वस्त्र मळालेले नाही. मग आता वस्त्र मळून जातंय, वस्त्रावर असलेला मळ आपणाला डोळ्याने दिसतो, बरोबर आहे की नाही? ज्याचे मन स्वच्छ आहे, जर एखाद्या मनुष्याचे मन स्वच्छ असेल तर ते मळालेले नाही, आणि जे मळालेले असेल त्याला स्वच्छ करण्याचा पराक्रम म्हणजे समाधी. मळालेल्या मनाला स्वच्छ करण्याचा पराक्रम म्हणजे समाधी, कुशल चित्ताची एकाग्रता. एकाग्रता दोन्ही प्रकारची आहे. अकुशल चित्त सुद्धा एकाग्र असते अकुशल कर्म करण्यासाठी. एखादा चोरी करणारा, एखादा चोर जोपर्यंत चोरी करण्यासाठी एकाग्र होत नाही तोपर्यंत चोरी करण्यामध्ये तो यशस्वी होत नाही. होतो का? नाही होत ना. त्याला एकाग्र व्हावं लागतं, पण चोरी करणे यासाठी त्याची असलेली एकाग्रता त्याच्या घातपाताचं कारण ठरते, त्याला पनिशमेंट मिळते, त्याची बदनामी होते, त्याचं नुकसान होतं, अनेक गोष्टी त्यामधून घडतात. त्यामुळे समाधी म्हणजे अकुशल चित्ताला तिथे वाव नाही, समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. कुशल म्हणजे परिशुद्ध. मग हे चित्त कुशल केव्हा असेल? जेव्हा ते परिशुद्ध असेल, जेव्हा ते चित्त शुद्ध असेल. मग आता हे चित्त शुद्ध कसं होईल? जेव्हा मळ दूर केले जातील तेव्हा शुद्ध होईल. मग चित्तावर असणारे मळ, मनावर असणारे मळ कोणते आहेत? लोभ, द्वेष, मोह, ईर्ष्या, क्रोध, स्वार्थ, अहंकार, सूडबुद्धी, आसक्ती, हे मनाचे मळ आहे. हे सर्व मनाचे मळ आहेत, आणि हे जोपर्यंत दूर केले जाणार नाहीत तोपर्यंत त्या चित्ताची अवस्था परिपूर्ण कुशल असणार नाही. आणि जोपर्यंत चित्त कुशल असत नाही तोपर्यंत ते एकाग्र असत नाही. जसं एखादा मनुष्य हा खूप लोभी आहे, कुठल्याही वस्तूकडे पाहिलं की त्याच्या मनात लोभ उत्पन्न होतो, तो मोहात पडतो. कोणत्याही विषयाकडे पाहिलं की तो लोभात पडतो, त्याच्या मोहात पडतो. कोणत्याही व्यक्तीकडे पाहिलं की तो लोभात पडतो, मोहात पडतो. असा लोभी असलेला एखादा मनुष्य आहे. लोभी असलेल्या मनुष्याला म्हणा बरं, जरा बस बरं 2-3 तास एकाग्र चित्तानं, बस शकते का? त्याचं चित्त, त्याचं मन सारखं भटकत असतं. मला हे पाहिजे होतं, मला ते मिळालं नाही, मला ते मिळायला पाहिजे, मग मी काय केलं पाहिजे? म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी त्याचं चित्त जे आहे ते सतत आणि सतत अस्वस्थ होत असतं, अशांत होत असतं. तर पहिल्यांदा मनुष्याला हे मनाचे मळ दूर करण्यासाठी पराक्रम करावा लागेल, हे आधी मनुष्याला लक्षात घेतले पाहिजे. तरच एखादा मनुष्य समाधी मार्गाचं अनुसरण करू शकतो, म्हणजे चित्ताची त्याच्या अवस्था कुशल होऊ शकते, आणि ती कुशल अवस्था एकाग्रतेमध्ये रूपांतरित होते. तेव्हा तो मनुष्य धम्म आचरणाचा पराक्रम करतो. मी बोलत आहे ते सहज बोलत आहे, बोलताना मला सोपं वाटत आहे, ऐकताना तुम्हाला सोपं वाटत आहे, परंतु हा पराक्रम आहे. म्हणजे पराक्रम अर्थातच सोपा नाही. पराक्रम हा एवढा सोपा आहे का? जसा आसक्ती मनाचा मळ आहे. आसक्ती मनाचा मळ आहे. खाण्यापिण्याची आसक्ती कुणाला आहे? गोड खाण्याची आसक्ती आहे, कुणाला मसालेदार खाण्याची आसक्ती आहे. ज्याला गोड खाण्याची आसक्ती आहे त्याच्यासमोर गोड पदार्थ जर ठेवले आणि त्याला म्हटले की नुसतंच पाहत राहा, खाऊ नको, तो मनुष्य शांत राहील का? त्याचं मन कुशल राहू शकते का? एखाद्याला मसालेदार खाण्याची आसक्ती, मसालेदार खाण्याची खूप आवड आहे, आणि मसालेदार पदार्थ त्याच्या समोर ठेवले, त्याच्या नाकाला त्या पदार्थाचा स्मेल येतो, आणि त्याला म्हटले की बाबा तू पहा, फक्त खायचं नाही, त्याचा सुगंध घे, तू खायचं नाही, असं होऊ शकतं का? होऊ शकत. पण असं केलं तर तो पराक्रम ठरतो. असं केलं तर तो पराक्रम ठरतो. आलं लक्षात? सिद्धार्थ गौतम राजपुत्र असताना शुद्धोधन राजाला जेव्हा जे कळलं होतं, ज्या बुद्धाला आपण शरण जात आहोत, ज्या बुद्धाच्या मार्गाबद्दल आपण चर्चा करत आहोत, ज्या बुद्धाच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, त्या बुद्धत्वाचा इतिहास कसा आहे? बुद्धत्व प्राप्तीच्या आधी बोधिसत्व अवस्थेत असताना सिद्धार्थ गौतम
कपिलवस्तू सोडणार हे तर निश्चित झालेले होतं, पण शुद्धोधन राजाचे प्रयत्न होते. शुद्धोधन राजाने खूप वेगवेगळ्या स्वरूपात प्रयत्न केले होते की हा राजपुत्र म्हणजे सिद्धार्थ कपिलवस्तू सोडून जाऊ नये, त्याने ग्रहत्यागी बनू नये. मग त्याला गृहस्थाश्रमामध्ये रमविण्याकरिता, सिद्धार्थाला ऐन तारुण्यात असताना गृहस्थाश्रमामध्ये रमविण्याकरिता 24 तास त्यांच्या अवतीभोवती कुमारिका असलेल्या, कमी वयातल्या, सुंदर सौंदर्यवान असलेल्या मुली अर्धनग्न अवस्थेत त्यांच्या अवतीभोवती राहायच्या. कोणी नर्तकी बनून नाच करायचे, तर कोणी वेगवेगळ्या स्वरूपात त्यांच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय करायचे. सिद्धार्थाने त्यांच्याकडे ढुकूनही पाहिलं नाही. जे बघा, बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धांनी जो मार्ग सांगितला, जन्मजात त्यांच्यामध्ये त्या बुद्धत्वाचे अंकुर होते आणि त्यांनी त्या मार्गाला धारण केलेलं होतं. सिद्धार्थाला राजाभिषेक करून द्यायचा होता, सिद्धार्थाला राजा बनवायचे होते. शुद्धोधन राजाचे अनेक प्रयत्न होते आणि त्यातला एक हा महत्त्वपूर्ण प्रयत्न होता. सिद्धार्थासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील अलंकार राजाने तयार केले होते. 24 तास त्यांच्या अवतीभोवती नोकरचाकर राहायचे. त्यांच्यासाठी ऐश्वर्यारामाची सर्व साधने शुद्धोधन राजाने तयार केली. सिद्धार्थाने त्याचा जराही अंकुर आपल्या मनात, एक अणुरेणू समान बिंदू सुद्धा मनावर प्रतिबिंबित होऊ दिला नाही. केवढा मोठा पराक्रम असेल तो. त्यांनीच पुरे बुद्धत्व प्राप्त केले आणि त्या बुद्धाला आपण शरण जात आहोत. अर्थात आपणाला तो पराक्रम करावाच लागेल. जर मनुष्यत्व आपणाला आपल्यामध्ये असलेलं विकसित करावायचं असेल, शांत पदाला आपणाला श्रेष्ठ पदाला प्राप्त करावायचं असेल, तर मग मात्र बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करणं हे एक प्रकारे अनिवार्य आहे. आवश्यक म्हणता येणार नाही. आवश्यक असलेल्या गोष्टी कधी मिळाल्या नाही तरी चालेल, पण ज्या अनिवार्य असतात, ज्या नेसेसरी असतात, त्या गोष्टीशिवाय भागतच नाही म्हणजे भागतच नाही. त्या ठिकाणी सगळं संपून जाईल जर त्या नेसेसरी असलेल्या गोष्टी मिळाल्या नाही किंवा त्या केल्या नाही तर. याचाच अर्थ धम्म आचरणाचा तप हा मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाला आकार देण्याकरिता अनिवार्य आहेत आणि नेसेसरी आहे. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. कोणत्याही क्षणाला, चालत असताना, बसलेला असताना, बोलत असताना, मौन धारण केलेले असताना, विश्रांती करत असताना, खाणे करत असताना, पिणे करत असताना, मलमूत्र त्यागत असताना, प्रत्येक क्षणाला मनुष्याचे चित्त कुशल कसे राहील यासाठी मनुष्याने त्याप्रती एकाग्र असले पाहिजे. हे माझे मन कुशल कसे राहील, हे माझे मन विशुद्ध कसे राहील, या माझ्या मनाला परिशुद्धी कशी येईल, यासाठी सदैव आणि सदैव माणसाने त्यावर केंद्रित असलं पाहिजे आणि एकाग्र असलं पाहिजे. हा एक फार मोठा पराक्रम आहे, फार मोठा पराक्रम आहे. एखाद्या दुकानात गेले, समजा आता हे छोटं बनतेची, तुम्ही चष्मा घेतला तेव्हा चष्म्याच्या दुकानात गेले होते, बरोबर. त्यानं खूप सारे दाखवले असतील तुम्हाला, त्यातला एकच तुम्ही पसंत केला, बरोबर की नाही. म्हणजे हे मन कसं आहे आपलं. आता जेवढ्या काही वस्तू समोर असतात त्या प्रत्येक वस्तूवर आपलं मन केंद्रित होतं आणि ते केंद्रित होतच होतं. एक तुमच्या खानदेशातली कवयित्री तुम्हाला माहित असेल, बहिणाबाई चौधरी, माहित असेल. बहिणाबाई चौधरी एके ठिकाणी म्हणते, मन बढाये उभ्या पिकात लढोर, किती हाकल फिरी येत पिकावर. म्हणजे हिरव्यागार पिकावर एखादा ढोर तुटून पडलेला असेल, म्हणजे जनावर जे मोकाट असलेले, त्यांना किती हाकालून लावलं ते फिरून फिरून पिकावर येत असतं. तर मन त्या जनावरासारखं वडाळ आहे. वडाळ म्हणजे कळतं का तुम्हाला? हावरट म्हणजे पाहिजे तेच पाहिजे असं म्हणणार, त्याला वडाळ असं म्हटलेलं. म्हणजे हे मन कसं आहे, या क्षणभंगूर असलेल्या, क्षणिक असलेल्या या मनाला, अतिशय सूक्ष्म अवस्थेत असलेल्या या मनाला आकार देण्याचं काम आपला पराक्रम करतो. आपल्या पराक्रमाने आपल्याला करता येतं. समाधी हा पराक्रम त्यासाठी एक प्रकारची उपलब्धी आहे. समाधीमुळे मनुष्याचे चित्त सदैव आणि सदैव विशुद्ध राहील, परिशुद्ध राहील आणि त्याचा तो पराक्रम, धम्म आचरणाचा पराक्रम अर्थात समाधी मार्ग हा तो परिपूर्ण करू शकेल. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की एवढ्या छोट्या वेळामध्ये मी तुम्हाला परिचय म्हणून सांगत आहे. परत कधी भेट झाली तर आपण त्याला पूर्ण समजून घेऊ.
समाधीनंतर प्रज्ञा. प्रज्ञा हा धम्म आचरणाचा पराक्रम ठरला पाहिजे. प्रज्ञेचं क्षेत्र हे किती विशाल असेल, प्रज्ञा ही किती श्रेष्ठ आहे. एका छोट्या गोष्टीवरून लक्षात येईल तुम्हाला. बुद्धत्वामध्ये सर्वशीर्ष जर काही असेल, बुद्धत्वामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात उच्च स्थानी जर काही असेल तर ती आहे प्रज्ञा. प्रज्ञा बुद्धत्वामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे. प्रज्ञेचा एका शब्दात अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला, प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञेचा अर्थ एका शब्दात सांगितला, प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. आता शहाणपणा कशाला म्हणावं? म्हणजे शहाणपणाचे जगण्यासाठी सुद्धा पराक्रमच करावा लागतो. प्रज्ञा मार्गाचा अवलंब करण्यासाठी मनुष्याला पराक्रम करावा लागतो. प्रज्ञा मार्गाचा अवलंब करणे म्हणजे काय? शहाणपणाचा अवलंब करणे. बाबासाहेबांनी असं म्हटलंय, प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. मग आता शहाणपणा म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये आपल्याला लक्षात येईल, अगदी शॉर्टकटमध्ये. शहाणपणाचा अर्थ काय होतो? हे चांगले आहे असे जाणून घेणे म्हणजे एक प्रकारे प्रज्ञा. बरं, हा शहाणपणा परिपूर्ण प्रज्ञा नाही. मग हे जर चांगले आहे तर हे उत्पन्न कसे झाले? याचे बीज कोणते? जे कुशल आहे, हे जर कुशल आहे तर हे उत्पन्न कसे झाले? आणि ते उत्पन्न झाले त्या बीजाला जाणणे म्हणजे एक प्रकारे तो शहाणपणा आहे, म्हणजे ती प्रज्ञा आहे. परंतु ती परिपूर्ण प्रज्ञा आहे. त्याचबरोबर जे वाईट आहे ते जाणून घेणे, की हे वाईट आहे असे जाणून घेणे. मग हे वाईट जर असेल तर हे वाईट उत्पन्न कसे झाले? हे वाईट उत्पन्न कसे झाले, कुठून उत्पन्न झाले, त्याचे बीज जाणून घेणे म्हणजे प्रज्ञा होय, म्हणजे शहाणपणा होय. एवढ्याने ही प्रज्ञा परिपूर्ण होत नाही. प्रज्ञा या सिद्धांताला अवलंब करण्यासाठी आधी अष्टांगिक मार्गातील 2 अंग जाणून घ्यावे लागते, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. सम्यक दृष्टी म्हणजे प्रज्ञा, सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा. आता तुम्ही तुमच्यामध्ये ती जिज्ञासा निर्माण केली पाहिजे की काय आहे सम्यक दृष्टी. जेव्हा प्रश्न उपस्थित झाला सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प, तेव्हा जिज्ञासापूर्वक तुम्ही जाणून घेतले पाहिजे काय आहे सम्यक दृष्टी. आणि तो ध्यास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे की सम्यक दृष्टीचा परिपूर्ण अर्थ मी जाणेन आणि सम्यक दृष्टीचा अवलंब मी करेन. तोपर्यंत आपल्या डोक्यातून सम्यक दृष्टी हा विषय जाता कामा नये. तर खऱ्या अर्थाने आपणाला भगवंतांनी सांगितलेला पराक्रम म्हणजे काय हे आपणाला कळेल. प्रयत्न म्हणजे काय? आता आपण 10 दिवस तुम्ही इथे राहिलात, करून पाहिला प्रयत्न, जमलं तर जमलं, नाही जमलं तर नाही जमलं, त्याला प्रयत्न म्हणतात. पण पराक्रमामध्ये कुठेही पराभव नाही आणि कुठेही माघार नाही. मग आता तुम्हाला या मार्गाला परिपूर्ण म्हणजे सखोल जर पूर्णपणे जाणवायचा असेल तर मग मात्र ती जिद्द कायम तुमच्या चित्तामध्ये असली पाहिजे. तो ध्यास कायमस्वरूपी माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे प्रज्ञा, सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा. आणि प्रज्ञा मार्गाचं अनुसरण करणे म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करणे. तपोच धम्मचर्या, तपोच ब्रह्मचर्या. तर तप करणे म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा याचे अनुसरण करणे म्हणजे तप होय. हे सगळं संयुक्तिक आहे, हे एकमेकांशी निगडीत आहे. तप करण्यानेच मनुष्य ब्रह्मचर्या धारण करू शकतो. ब्रह्मचर्या 2 शब्द त्यामध्ये आहे. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आणि चर्या म्हणजे जीवनाचरण, जीवन मार्ग, जीवन पद्धती, श्रेष्ठ जीवन पद्धती. जोपर्यंत धम्म आचरणाचा पराक्रम तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला श्रेष्ठ जीवन पद्धतीने जगणे कसे असेल किंवा कसे जगावे हे कळणार नाही. भगवंतांनी म्हटले की त्याआधी तुम्हाला धम्म आचरणाचा पराक्रम करण्यामध्ये यशस्वी व्हावं लागेल. जो मनुष्य धम्म आचरणाच्या पराक्रमात यशस्वी होतो तर तो मनुष्य तपश्चर्या करतो, तो मनुष्य ब्रह्मचर्या धारण करतो. म्हणजे श्रेष्ठ आणि विशुद्ध जीवन मार्गाला तो धारण करू शकतो. आता श्रेष्ठ आणि विशुद्ध जीवन मार्ग म्हणजे काय? श्रेष्ठ किंवा विशुद्ध जीवन पद्धती म्हणजे काय? शरीराने दूषित कर्म न करणे म्हणजे विशुद्ध जीवन मार्ग. मनाने दूषित विचार उत्पन्न न करणे
न होऊ देणे म्हणजे विशुद्ध जीवन मार्ग होय, आणि वाचेचा दोष नसणे म्हणजे विशुद्ध जीवन मार्ग होय. ब्रह्मचर्या त्यालाच श्रेष्ठ जीवन मार्ग असं म्हटलंय, श्रेष्ठ जीवन पद्धती असं म्हटलंय. तर श्रेष्ठ जीवन मार्ग जगत असताना मनुष्याला शरीराच्या कर्माकडे केंद्रित झालं पाहिजे, मनातील विचारावर केंद्रित झालं पाहिजे आणि आपल्या वाचेवर केंद्रित झालं पाहिजे. शारीरिक, वाचिक आणि मानसिक कर्मामध्ये विशुद्धी म्हणजे ब्रह्मचर्या. काही संप्रदायामध्ये किंवा काही अल्पबुद्धी असणारे लोक, अल्प जाणकार असणारे लोक ब्रह्मचर्याचा अर्थ असं सांगतात की एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन न करणे म्हणजे ती त्या पुरुषाची ब्रह्मचर्या होय. समजा एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन नाही परंतु त्याने चोरी केली, तर ती त्याची श्रेष्ठ जीवन पद्धती ठरेल का? अर्थातच ती त्याची ब्रह्मचर्या ठरणार नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ एका वाक्यापुरता नाही. एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन केले नाही परंतु जर त्याने मद्यपान सेवन केले तर ती त्याची ब्रह्मचर्या ठरत नाही. एखाद्या स्त्रीने पुरुषगमन केले नाही परंतु तिने जर कोणाची चुगली लावली तर ती त्या स्त्रीची ब्रह्मचर्या ठरत नाही. म्हणजे ब्रह्मचर्या याचा अर्थ स्त्रियाने पुरुषांशी आणि पुरुषाने स्त्रियांशी गमन न करणे फक्त एवढाच नाही, तर शरीराने दूषित कर्म न करणे, वाचेमध्ये दूषित वचन उत्पन्न न होऊ देणे आणि मनामध्ये दूषित विचार उत्पन्न न होऊ देणे म्हणजे शुद्ध आणि श्रेष्ठ जीवन पद्धतीचे जगणे होय. तर जो मनुष्य धम्माचरणाचा पराक्रम करेल तोच मनुष्य श्रेष्ठ जीवन मार्गाने आपले जीवन पुढे जगू शकतो. ब्रह्मचर्यांचं तपोच ब्रह्मचर्यांचं अरिय सच्चान दर्शन. जो तप करेल अर्थात धम्माचरणाचा पराक्रम करेल त्यालाच विशुद्ध जीवन मार्ग धारण करता येईल, आणि जो विशुद्ध मार्गाने जाईल त्यालाच आर्य सत्याचं दर्शन होईल. हे आर्य म्हणजे श्रेष्ठ आणि सत्य हे चार प्रकारचे असलेले जे सत्य आहे, या श्रेष्ठ सत्यांचं त्याला दर्शन होईल. आणि श्रेष्ठ सत्यामध्ये या चार आर्य सत्यांच्या मध्ये केंद्रस्थानी आहे तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. श्रेष्ठ अशा 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. तेव्हा एखादा मनुष्य या आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करू लागेल तर आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काय नाही, तर आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे मार्ग आचरणाची सुरुवात शील, समाधी आणि प्रज्ञेपासूनच झाली आणि मार्ग आचरणाचा जो अंत आहे तो सुद्धा शील, समाधी आणि प्रज्ञेतच आहे. आणि शील, समाधी आणि प्रज्ञा हा बुद्धाच्या धम्माचा सार आहे. त्याला भगवंतांनी म्हटलेलं आहे तपोच ब्रह्मचर्यांचं, म्हणजे तप करा, धम्म आचरणाचा पराक्रम करा. जे 10 दिवसासाठी तुम्ही ही जी प्रवज्जा ग्रहण केलेली आहे हे सुद्धा तुमचं एक प्रकारचं तप आहे. हे तप आहे. बघा ना, आता तप करण्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं शरीराची हालचाल होऊ देऊ नका. किती अवघड आहे, किती अवघड आहे बरं. ज्या बुद्धाला आपण शरण जात आहोत ना ते बुद्ध 1 आठवडाभर अणुरेणू सारखे सुद्धा हालत नव्हते. 1 आठवडा सतत 24 तास 24 आवर्स 24 तास त्यांच्या शरीराची डोळ्याचे पतन हालत नव्हते. 24 तास डोळ्याचे पतन हालत नव्हते, शरीराची हालचाल होत नव्हती, पाणी नाही, काहीच नाही. आणि सतत 1 आठवडा असे 7 आठवडे त्यांनी एका जाग्यावर घालवले. 1 आठवडा इथे, दुसरा तिथे, असे 7 आठवडे. ज्या बुद्धाला आपण शरण जात आहोत ना ते बुद्ध. आणि मग त्यांना शरण जात असताना आम्ही 1 तास स्थिर बसू शकत नाही, तर आम्ही काय धम्म आचरणाचा पराक्रम करणार? काय करणार आम्ही? काय करणार? ज्यांनी 49 दिवस घालवले, 7-7 दिवस एका ठिकाणी, त्यांना आम्ही शरण गेलो, त्यांचा मार्ग आम्ही अनुसरण करत आहोत. आणि 1 तास जर आम्ही स्थिर राहू शकत नाही, मी तुम्हाला अगदी बारकाईनं सांगत आहे की 1 तासभर, मी त्याला पराक्रम म्हणत आहे, प्रयत्न नाही. प्रयत्न करणाऱ्याने बुद्धविहारात येऊही नाही, बुद्धाचं नावही घेऊ नये. पराक्रम करण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये असेल त्यांनी बुद्धाचं नाव घ्यावं. समजले का? म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम हे ऐकताना सोपं वाटत आहे, मला सांगताना सोपं वाटत आहे,
पण प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र ते एवढं सोपं नाही. पण ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. अवघड आहे म्हणून त्याला सोडता येणार नाही, अवघड आहे म्हणून त्याला सोडून देता येणार नाही. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. गत्यंतर नाही याचा अर्थ असा की आपणाला मनुष्य म्हणून जीवन जगता येणार नाही, आपणाला आपले मनुष्यत्वाचे जीवन विकसित करता येणार नाही. आणि मग जन्माला आलो माणूस म्हणून, आणि जर माणूस म्हणून जगू शकलो नाही, माणूसपणाला विकसित करू शकलो नाही, शिक्षण कितीही घेतलं, संपत्ती कितीही कमावली, सौंदर्य कितीही असेल, कितीही उच्च पदावर आरूढ झालेला असेल, पण माणूसपणच नाही. एखादा माणूस आता बघा खूप सुंदर आहे, खूप सौंदर्यवान आहे, बसला चार चौघामध्ये आणि पचकन थुकला कुठेही, त्याला पाहणारे म्हणतात की अरे माणसासारखा माणूस आहे, जनावरासारखा का वागताय? म्हणजे आकाराने माणूस आहे, तो माणसासारखा माणूस आहे याचा अर्थ नाकाडोळ्याने माणूस आहे, हातापायाने माणूस आहे, छाती माणसासारखी आहे, पोट माणसासारखं आहे, हाताचे पायाचे बोट माणसासारखे आहे, पण वागतो मात्र पशुप्रमाणे. म्हणजे तो माणूस आहे का? आहे का? खूप सुंदर आहे ना, असू द्या ना. एखादा खूप शिकलेला आहे, खूप सुशिक्षित आहे, खूप उच्च शिक्षित आहे, पण बोलत असताना त्याच्या शब्दामध्ये जे आहे ते कडवेपणा असतो, किंवा त्याच्या शब्दामध्ये काहीतरी चुकीचं असतं, वाईट असतं, शिवीगाळीची भाषा असते. लोक म्हणतात खूप शिकला हो, पण माणसासारखा वागू शकत नाही. खूप शिकला म्हणजे माणूस घडतो का? नाही घडत. एखाद्याजवळ खूप संपत्ती आहे, खूप धन आहे, तो कोणालाही शिवी देतो, कोणाची लूटपाट करतो, कोणालाही फसवितो, कसाही चालतो, कसाही खातो, खात असताना मचमच वाजतं, पित असताना मचमच वाजू लागतं. पाहणारे म्हणतात की यार काय उपयोगाचं आहे याची एवढी संपत्ती, साधा अन्न खाता येत ना त्याला, खातो तर कुत्र्यासारखं तोंड वाजतं, पाणी पितो तो त्याची जीभ वाजते, अन्न खातो तो ओठ वाजतात. म्हणजे माणूस माणसासारखा आकाराने आहे म्हणूनच केवळ माणूस नाही, तर माणसाला माणूसपणाचे गुण त्याच्यामध्ये विकसित करावे लागतात. आणि जर माणसाला, एखाद्या माणसाला त्याच्या माणूसपणाचे गुण त्याला विकसित करावायचे असतील, त्याचे मनुष्यत्व हे खऱ्या अर्थाने जर त्याला सिद्ध करावायचे असेल, तर मग मात्र त्याला धम्म आचरणाचा पराक्रम करावाच लागेल, त्याला तप करावंच लागेल, त्याशिवाय त्याला पर्याय. बरं, हे माणूस पण किती किती श्रेष्ठ आहे बघा, माणूस पण किती किती दुर्मिळ आहे. बुद्धत्वासोबत बुद्धांनी त्याची तुलना केली आहे. माणूसपणाची तुलना भगवंतांनी केली आहे. किच्छो मनुष्यपटी लाभो. भगवंतांनी आपल्या उपदेशात म्हटलेलं आहे की मनुष्य म्हणून जन्मलाभ होणे हे दुर्मिळ आहे, हे अतिशय दुर्मिळ आहे आणि कठीण आहे. केवढं कठीण आहे, केवढं दुर्मिळ आहे, केवढं दुर्लभ आहे, तर बुद्धांनी पुढे म्हटलंय किच्छानंग बुद्धानंग उत्पाद. काय म्हणाले बुद्ध? बुद्धाचे उत्पन्न होणे जेवढे कठीण आहे, बुद्धाचे उत्पन्न होणे जेवढे दुर्मिळ आणि जेवढे दुर्लभ आहे, तेवढंच कठीण, तेवढंच दुर्मिळ आणि तेवढंच दुर्लभ आहे मनुष्य म्हणून जन्मलाभ होणे. तर बुद्धाचे उत्पन्न होणे किती दुर्मिळ आहे सहज लक्षात येईल आपल्याला. 2600 वर्षपर्यंत दुसरा कोणी बुद्ध झाला का? ऐकलं का कोणी? नाही झालं. म्हणजे किती रेअर आहे ते, किती रेअर आहे, किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. आणि बरं, दुर्मिळ आणि दुर्लभ असल्या कारणाने मग आपल्याला लक्षात येतं खरंच ते किती कठीण असेल. सोपं असतं तर वर्षानुवर्षे, दर वर्षाला एखादा बुद्ध झाला असता, 4-6 बुद्ध झाले असते, जर सोपंच असतं समजा, कोणालाही वाटलं असतं चला बुद्ध बनू, जर बुद्ध बनला असता. पण 2600 वर्षपर्यंत कोणीही बुद्धत्वाला प्राप्त करू शकलं नाही. किती कठोर आहे बुद्धत्व, किती कठीण आहे बुद्धत्वाला प्राप्त करणं, किती कठीण आहे. 2600 वर्षाच्या काळामध्ये दुसरे कोणी बुद्धत्वाला प्राप्त करू शकले नाही. हे किती रेअर आहे, हे किती दुर्मिळ आणि किती दुर्लभ आहे. हे जेवढं दुर्मिळ आहे तेवढंच दुर्मिळ आहे मनुष्य म्हणून जन्मलाभ होणे. आपण धन्य आहोत, आपण धन्य आहोत की आपणाला मनुष्यत्वाचा जन्मलाभ झालेला आहे. सृष्टीमध्ये मनुष्य तर असलेले जे सत्व, मनुष्याच्या अतिरिक्त असलेले जे सत्व आहेत, काही 2 पायाचे, काही 4 पायाचे, काही बिना पायाचे, काही बहुपायाचे, काही सरपटणारे, काही जलाशयावर तरंगणारे, काही भूपृष्ठाच्या आत असणारे, काही वायूच्या वातावरणात तरंगणारे, काही झाडावर राहणारे, काही दृश्य अदृश्य, सूक्ष्म स्थूल मध्यम, असे वेगवेगळ्या स्वरूपातील जे काही सत्व आहेत, मनुष्य आणि इतर संपूर्ण सत्वरूपांची जर तुलना केली, एकत्रित पाहिलं, तर मनुष्य इतर सत्वरूपांच्या तुलनेमध्ये संख्येने अल्प आहे, कमी आहे. पण संख्येने अल्प असूनही मनुष्य हा श्रेष्ठ मानला जातो, मनुष्य हा श्रेष्ठ मानला जातो.
तर ही जी मनुष्यत्वामध्ये असणारी श्रेष्ठता आहे ती आपल्याला उजागर केली पाहिजे की नाही. बुद्धांनी म्हटलेलं आहे किच्चो बुद्धान किच्चन मच्छान जीवित. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचे मनुष्यत्वाचे जगणे हे सुद्धा दुर्मिळ आहे, हे सुद्धा दुर्बळ आहे. किच्चो मनुष्य पटे लाभ. आणि म्हणून मनुष्यत्वाचा जन्मलाभ होणे ही तर आपली धन्यता आहे. आपल्या मातापित्यांचा आपला पूर्वसंचिताचा हा परिणाम आहे की मनुष्य म्हणून आपल्याला जन्मलाभ झालाय. तर हे मनुष्यत्व सिद्ध झालं पाहिजे, हे मनुष्यत्व सिद्ध झालं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाची प्रतिष्ठा आपल्याला मिळेल. मनुष्यत्वाचा जो जन्मलाभ झाला त्याचा परिपूर्ण आनंद आपल्याला मिळेल. आणि त्याच्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे बुद्धाचा धम्म. या धम्माच्या आचरणाचा पराक्रम करणे म्हणजे मनुष्यत्वाला घडविणे. हे मनुष्यत्व सिद्ध करावायचं असेल तर दुसरा कोणताही पर्याय मनुष्याकडे नाही, दुसरा कोणताही पर्याय विश्वातल्या कोणत्याही मनुष्याकडे नाही, विश्वातल्या कोणत्याही मनुष्याकडे. या संपूर्ण विश्वाच्या पाठीवर सृष्टीच्या उत्पत्तीपासून सर्वात पहिल्यांदा तत्वज्ञान जर कोणी शिकविले, सांगितले, मार्ग जर कोणी सांगितला तर तो भगवान सम्यक संबुद्धांनी, तथागतांनी. त्यानंतर बाकी सर्व धर्मसंस्थापक आहे. त्यानंतर एखाद्या मनुष्याला, विश्वातला कोणीही मनुष्य असू द्या, जगातला कोणीही कोणत्याही धर्माचा स्वतःला मानणारा असेल, कोणत्याही संप्रदायाचा, कोणत्याही विचारधारेचा स्वतःला मानणारा असेल, त्याला बुद्धाच्या तत्वाचं अनुसरण केल्याशिवाय त्याच्यामध्ये असलेलं मनुष्यत्व घडवता येणार नाही, तो घडूच शकत नाही. दाऊद इब्राहिम म्हणाला मी बुद्धाला मानत नाही, बुद्ध सांगतात ते मी करत नाही. दाऊद इब्राहिमनं माणसाची हत्या करून घेतली आणि आता तो पळपुट्यासारखा जो आहे तो देशाच्या बाहेर पडलाय. त्याच्या मनात भीती आहे, दहशतीमध्ये आहे तो. त्याला कुठेही पाहिल्याबरोबर कोणी शूट करू शकतात आणि त्यामुळे तो लपून राहतो. ठीक आहे, नाही मानलास बुद्धाचं तर भोगत बसा. म्हणजे बुद्धाचं मानल्याशिवाय जगातला कोणीही माणूस हा माणूस बनू शकत नाही. बरं, माणूस हा श्रेष्ठ आहे. इतर सत्वरूपांच्या तुलनेत संख्येने अल्प असूनही माणूस हा श्रेष्ठ आहे. त्या माणूसपणामध्ये श्रेष्ठता आहे. माणूस हा श्रेष्ठ कसा आहे तर मनुष्याला जगण्यासाठी अन्न पाण्याची आवश्यकता आहे. मनुष्याला जगण्यासाठी अन्न पाण्याची आवश्यकता आहे. मग मनुष्य तर इतर असलेल्या सत्वरूपांचा जर विचार केला तर प्रकृतीने नियमित करून दिलेल्या आहाराची त्यांना सुद्धा आवश्यकता आहे, त्यांनाही आवश्यकता आहे. ही जरी एकरूपता असेल, ही जरी एकवाक्यता होते किंवा ही जरी समानता असेल मनुष्य आणि मनुष्य तर इतर असलेल्या सत्वरूपांच्या मध्ये, तरी एक फरक आहे त्यामध्ये. तो फरक असा की माणसाला अन्न पाण्याच्या शिवाय, अन्न पाण्याच्या अतिरिक्त संस्कार आणि संस्कृतीची अनिवार्यता आहे. आवश्यकता आणि अनिवार्यता, जमीन आसमानचा फरक आहे यामध्ये. मी आधी पण म्हणालो, मनुष्याला अन्न पाण्याची आवश्यकता आहे, परंतु संस्कार आणि संस्कृतीची अनिवार्यता आहे, तर तो आपल्या मनुष्यत्वाला आकार देऊ शकतो. पशुपक्ष्यांना संस्काराची गरज आहे का? आहे का? जलाशयावर तरंगणारे, वायूच्या वातावरणात उडणारे, जमिनीच्या आत असणारे, झाडावर राहणारे, यांना काय गरज आहे संस्कृती आणि संस्काराची? तर ते मनुष्य त्यापेक्षा श्रेष्ठ याच कारणाने आहे की मनुष्य हा संस्कृतीशील आहे आणि सुसंस्कृत आहे. संस्कृती आणि संस्कार या दोनही गोष्टी तथागतांच्या, भगवान सम्यक संबुद्धांच्या धम्मतत्वामध्ये पाहावयास मिळतात. त्या इतरत्र कोठेही मिळणार नाही. आणि त्यातच मनुष्यत्वाचा विकास आहे. जो मनुष्य मनुष्यत्वाचा विकास करण्यामध्ये सिद्ध होतो तो खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाचे जिणे जगत असतो. तो सदाचरणीय आहे, तो शीलवान आहे, तो धम्मवान आहे, तो धम्माचारी आहे. स्वतः सुखपूर्वक निद्रेला प्राप्त होतो आणि दुसऱ्यांच्या निद्रेमध्ये अडथळा होईल असे कारणही तो ठरत नाही. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माझ्या आचरणाकडे पाहून कुणाला वाईट वाटू नये, कोणाला दुःख होऊ नये. माझ्या विचारामुळे कोणाला वाईट वाटू नये किंवा दुःख होऊ नये. माझ्या व्यवहारामुळे कोणाला वाईट वाटू नये किंवा दुःख होऊ नये, यासाठी मला हा पराक्रम करायचा आहे. तुम्ही जे 10 दिवसासाठी हे म्हणजे शिबिरामध्ये इथे आला आहात, हा एक प्रकारे तुमचा पराक्रम आहे. त्या पराक्रमात यशस्वी झालात की नाही तुम्ही स्वतः ठरवणार आहात. जर यशस्वी नाही झाला तर त्याला कारण मात्र तुम्हीच आहात. स्वतःवर नियंत्रण तुम्ही करू शकला नाही. आणि
खरं तर इथे येण्याचा उद्देशच तो आहे. बुद्धविहारात येण्याचा, बुद्धविहाराच्या प्रिमायसिस मध्ये येण्याचा मेन पर्पज तो आहे की मला माझ्यावर कंट्रोल करायचा आहे. भूतकाळात मी कसा जगलो हे सोडून दिलं, पण मला या क्षणाला मला कंट्रोल करायचा आहे. आणि मग मी या क्षणाला कंट्रोल करताना मला आनंद मिळाला, तर भविष्यामध्ये मी असा संकल्प करेल की मी याच प्रकारे वागेल, म्हणजे माझे जीवन पूर्णपणे सुखमय होईल. बुद्धविहारात आपण यासाठी येत असतो. हा एक संस्कार आहे, प्रबोधचा एक संस्कार आहे जो तुम्ही धारण केलाय. ही तुम्हाला संधी लाभली आहे, पण आता या संधीचा गेल्या 10 दिवसात तुम्ही काय लाभ घेतलाय, त्यातून तुम्हाला काय सुख मिळाले, काय पराक्रम तुम्ही केले, किती प्रयत्नामध्ये तुम्ही आहात, या सर्वांचा हिशोब तुम्ही स्वतःशी लावणार आहात. स्वतःला तुम्ही अनालाइज करणार आहात. स्वतःला तुम्ही अनालाइज केलं पाहिजे की मी काय केलं गेल्या 10 दिवसात. मी घर सोडून आलो. प्रबोधेचं जीवन हे त्यागाचं जीवन आहे. प्रबोधेचं जीवन हे त्यागाचं जीवन आहे. मी पुन्हा एकदा एक रिपीट करतो, मी वंतशीला सांगतो की मी पहिल्या दिवशी असायला पाहिजे होतं. पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत असायला पाहिजे. खरंच तुम्हाला आनंद मिळाला असता. प्रबोधेचं जीवन हे त्यागाचं जीवन आहे आणि हे परावलंबी जीवन आहे. ग्रहस्थांवर अवलंबून असलेलं जीवन आहे. हे ढोंग आहे. घरून तुमची माय तुम्हाला पाणी आणून देत असेल पाजवण्यासाठी, तर हा कपडा जो अंगावर घेतलाय ना, हे सोंग आहे केवळ. हे करण्यामध्ये जर तुमचा वेळ गेला असेल तर ते व्यर्थ आहे. बौद्ध धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी चालत नाहीत. इथे शिस्त, डिसिप्लिन आणि डिसिप्लिनच यामध्ये प्रमुख त्याचा आधार आहे. आणि ते जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा प्रबोधजा घ्या, चिवर घ्या, अजून काय करायचं करा, काही उपयोग होणार नाही. तुम्ही आता राहिलेले 2 दिवस म्हणजे उद्याचा दिवस आहे ना, उद्याचा दिवस तुम्ही अनालाइज करा. तुमची इच्छा असेल तर उद्या दिवसभर मी तुमच्या सोबत आहे. कंटाळले असाल तर आत्ताच सांगा, म्हणजे आहे की नाही. म्हणजे तुम्हाला जर समजा वाटत असेल की हा मैंने कुछ किया, मुझे कुछ करना चाहिए था, मुझे कुछ करना है, हे जर अनालाइज करायचं असेल तर त्याच्याशिवाय मात्र दुसरा काही पर्याय नाही. ठीक आहे, आपण इथे थांबू. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे इच्छितं गतितं तुमं क्षिप्पमेव समिज्जतो सभ्ये पुरेन्दु चित्तसंकप्पा छन्दोपन्नरसो यथा मणिज्योतिरसो यथा अभिवादनशीलस्य नित्यं वड्डावचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्ति इमिनाते समिज्जतो.